पारस बाय बाय. मागं पाय घे. हॅलो गुड आफ्टरनून. कारण आता 2 वाजता ब्लॉग चालू करतोय. आज सकाळपासून काय ब्लॉग केलाच नव्हता. थोडं कामात होतो, नंतर थोडी झोप आल्यासारखी झाली होती, कुठं ब्लॉग करू. नंतर आता आलोय गणूच्या इकडे शेडवर. आता तरी ब्लॉग चालू करा, नाहीतर एकदा काल तरी ब्लॉग चालूच नव्हता केला. काल बड्डे पुरता केला होता बबनीच्या, तेवढंच शूट केलं, तेवढंच पोस्ट केलं. गणेश इथं आलो शेडवर शेंगा घ्यायला, कणसं घ्यायला. सोनालताई मामाच्या इकडे चालले कलेडोनला, तिकडे थोडं काय भाजीपाला घ्यायला. मग आम्ही 4-5 दरम्यान जाणार, 3, 3:30, 4च्या दरम्यान तिकडे मायनीला किंवा कलेडोनला. त्यांचं शेंगा तोडायला चालले ते. मला व्हिडिओ स्टार्टिंग तरी करू. आज सकाळपासून काय केलेच नव्हतं स्टार्टिंग. आणि आता हे झाल्यावर एक हे बघितलं मक्का मका सॉरी मक्याची कणसं 3 लागले ती एका ह्याला. काय नाही रे, तू कुठं चाललाय? गावात? हां नाही ते बघूनच चालतंय. तू बघितली का? हां बघतो मी पण. अभि आहे, तो म्हणतो लांबडी असते म्हणजे साप. बघूनच चालतंय. काय घरी आलोय मगाशी, लय टाइम झाला आलोय. आता मायनीला चाललोय, मायनीमधून गेलं तर कलेडोनला जाय, नाहीतर नाही ताईला सोडायला. आज पिल्ले सुद्धा जाणार आहे माघारी नेपाळला. आज मुंबईला जाणार, उद्या फ्लाईट आहे त्यांची. हां A few moments later. हा आहे मायना राजा, दाखवत पूर्ण. उभय खेविले हातकटी परब्रह्म हे. A few inches later. पारस बाय बाय. मागं पाय घे. पाय माझा लांब बाय, चला वहिनी, या. बाय. त्यानंतर फोन करा. बाय बाय. आत्ताच लक्षदा, वहिनी, पारस आणि प्रिशा मुंबईला गेले ट्रॅव्हल्समधून. आणि उद्या प्लेन आहे त्यांची, मुंबई टू नेपाळ नाही, बिहारमध्ये काहीतरी आहे एअरपोर्ट. ते उद्या जाणार आहे ते नेपाळला. आज इथून गेले ते, आणि 4-5 महिन्यापासून इथं होतं पिल्लू. ते कसं तरी वाटतंय. आणि एक मला दुःख झाले, मला स्वतः पण राग येतोय. ते पुढचं तुम्हाला बघायचं असेल त्यासाठी थोडं पुढे घेऊ शकता. मी बंद करू शकत नाही. मला स्वतःवर राग येतोय, कारण मी शुभमदादाला सोडायला गेलो होतो, आणि मी डबल स्टँडवर गाडी लावली, चावी दिल्यासारखं झाली मी आतमध्ये. आत्ता कुठे घावन झाली चावी, तर माझ्या घरात पण घावना, दादाच्या पण घरात घावना. नक्की चावी कुठे गेली तेच समज झालं. मला काय वाईट स्वतःवर राग येतोय. माझं लक्ष कुठं असतं, कुठल्या कामात, एक काम कुठलं पूर्ण करू शकत नाही का मी? घावाय पाहिजे यार, चावी घावाय पाहिजे. काय करू, कुठं हुडकून की समजा झालंय मला चावी. हुडकून दमलो, पण काय भेटेल झाले. पवनचा फोन आला होता, त्यांच्या इथं काहीतरी फंक्शन आहे आज गणपतीचा. ते मला शूटिंग करायला ये 10 वाजता. आता 8 वाजता, 10 वाजता जाऊ. मग काय शांत होतो, शांत मन करतो, विचार करत असतो आज सकाळपासून काय केलं, चावी दिली का नाही,
तेव्हा मला नीट आठवल चावी कुठे गेली ती, त्याशिवाय आठवायचं नाही मला. A few inches later. कोण काय नाव काय? आशाताई गजानन निकम. आजच्याकडे अभिनंदन. गणपती तुला पिटलं सगळं आधीचे कोणतरी कोणतरी बिचारी उठा द्या. पुणे उठा जास्त वयानं कोणी अभि आले बघ तुझं नाव. अभि वाचकास मी का केलं का मी नाव घेऊन संग्राम हो पुढं. आमचा कॅमेरामॅन संग्राम. मी कशाला जाऊ, मी इथनं काढतोय की लांबन. प्रीतम पाटील झालं. 1 hour later. दिवस काढते बरंच घेते लाईट लावून नका रे. साडे 11 वाजले आता माघारी आले तिथून. आणि हा व्लॉगमध्ये थोडेच व्हिडिओ असणार त्याचे आणि सेपरेट व्हिडिओ असणार. त्याच्यामध्ये पूर्ण जो कार्यक्रम होता ना तो मी शूट केला आहे, तो सुद्धा मी तुम्हा सर्वांना दाखवेल. आणि त्या काकी होत्या, त्यांचं चॅनल आहे द वन इज ताज लाईफस्टाईल, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा. आणि त्यांचे सबस्क्राईबर कोण पाहत असेल माझ्यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आणि पुढचा जो व्हिडिओ असेल तो त्या कार्यक्रमाचा असेल, तो तुम्ही पहा आणि सपोर्ट करत राहा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.